महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून गौरवशाली महाराष्ट्र हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला होता। त्यानंतर ह्याचं कौतुक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे एक विनंती केली की ज्या प्रकारे गौरवशाली महाराष्ट्राचा इतिहास आणि यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे हे तुम्ही दाखवलं, हे थेट मंत्रालयामध्ये दाखवा आणि मंत्रालयामध्ये जे नागरिक दररोज येतात त्यांना देखील हा इतिहास कळू देत। सध्या आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आहेत। सर, काय सांगाल? आपण जी विनंती केली होती मुख्यमंत्र्यांनी त्याला आपण मान देत हे मंत्रालयामध्ये साकार करताय, आपण त्याची पाहणी करायला आलाय। महाराष्ट्राचा अभिमान असलेला राज्याचा 65वा वर्धापन दिन जांभोरीच्या ऐतिहासिक मैदानावर स्थापन केल्यावर आम्ही हे स्वराज्य धर्म छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या हिंदुस्थानचं, अवघ्या देशाचं मानबिंदू, त्यांच्या स्वराज्य धर्म त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीसहित आम्ही या ठिकाणी जे सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून राज्याचे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता याचं उत्तम पद्धतीने त्यांच्या विचारधाराचं वर्णन करणारं हे दालन या ठिकाणी आहात। मी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास वर्धापन दिनाच्या निमित्ताने जो दालनाच्या माध्यमातून नव्या पिढीला दाखवला होता ते आज मंत्रालयामध्ये त्यांनी आम्हाला उपलब्ध करून देण्याची संधी दिली। मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे आणि त्यांचे मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून मी त्यांचे आभार मानतो आहे। आपण तटकरे साहेब, आपण ही कल्पना मांडली होती, आपल्या ह्याच्यात खूप मोठं योगदान आहे, पण अशी कल्पना आपल्या मनात कुठून आली की ज्यांचं योगदान आहे हे आपण यावेळेस दाखवू आणि हा कार्यक्रम करू? हा पहिल्यांदाच आपल्याकडून हा कार्यक्रम करण्यात आला आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद हा महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळाला। निश्चितच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला उदंड प्रतिसाद मिळाला। कल्पना शेवटी या मनामध्ये याव्या लागत असतात। गेले 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये असल्यामुळेच स्वातंत्र्याच्या नंतर भाषावर प्रांत रचनाच्या आधारित मराठी भाषिकांचं राज्य निर्माण व्हावयासाठी संघर्ष करावा लागला। स्वातंत्र्यासाठी बलिदान समजू शकलो, पण राज्याच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्यांचं बलिदान ही बाब मनामध्ये सातत्याने येत होती। म्हणून त्याच बलिदानातून निर्माण झालेलं महाराष्ट्रासारखं राज्य याची माहिती सांगावी। आपण अनेक वेळेला महाराष्ट्राला आध्यात्मिक चौकटीचा एक मजबूत सिद्धांत असलेला महाराष्ट्र म्हणतो। म्हणूनच 1134 सालामध्ये जन्माला आलेले संत बसवेश्वर, त्यांची विचारधारा, स्वामी चक्रधर, संत सावतामाई, संत जनाबाई ही ज्या कालावधीमध्ये संत गोराकुमार, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव महाराज, संत सोपानदेव महाराज ही सगळी आध्यात्मिक विचारसरणीची मजबूत बैठक अवघ्या देशाला देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीतील या संतचे विचार हे सुद्धा आज आपण या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहतो आहोत। आणि हे देत असतानाच सर्व समाज, सर्व घटकांच्यामध्ये या प्रत्येक संतांनी जी काय भूमिका बजावलेली आहे ते विचार आज आपण या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवतो आहोत आणि ते विचार संत शेख मोहम्मद यांच्या रूपाने सुद्धा बघायला मिळतात। संत तुकाराम महाराजांचे, संत ज्ञानेश्वर माऊलींचे, संत एकनाथ महाराजांचे, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, ते शेवटचं सुफी संत शाह शरीफ इथपर्यंतची जी भूमिका आहे आणि गरजा महाराष्ट्राची जी चळवळ आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कशी उभी राहिली त्याचं चित्ररूपी आज आपण या ठिकाणी पाहतो आहोत, जे नव्या पिढीला समजणं आवश्यक आहे। महाराष्ट्र कसा घडला, महाराष्ट्राची प्रगती कशी झाली आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी आपलं योगदान का असलं पाहिजे हे नव्या पिढीला जर काही समजलं हे सारं योगदान, तर एक वेगळी प्रेरणा घेऊन त्यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावरती योगदान मिळेल अशाच भावना एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, अध्यक्ष म्हणून मला वाटल्या। आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, भुजबळजी, मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि विशेष करून राज्याच्या कानाकोपऱ्यातून ज्या वेळेला आम्ही मूर्ध कलश यात्रा आणि जल कलश यात्रा आणली त्यावेळेला तर संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळं भावनिक वातावरण निर्माण करण्यामध्ये आम्हाला त्यावेळेला निश्चित यश मिळालं होतं। तटकरे साहेब, आज हे मंत्रालयामध्ये साकार होतं आहे आणि हे आता जनता देखील बघू शकणार आहे काय इतिहास आहे महाराष्ट्राचा आणि कशा प्रकारे मराठी माणसाचं यामध्ये योगदान आहे आणि हे आपण ही कल्पना मांडली आणि ते आता साक्षात मंत्रालयामध्ये साकार होतं आहे, काय आपल्याला वाटतंय? आणि आदित्यताईंचं पण यामध्ये खूप मोठं योगदान आहे। मला खूप या गोष्टीचं अतिशय मनापासूनचं समाधान आहे। शेवटी जीवनामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आपण काम करत असतो। राष्ट्रभक्ती हा आमच्या आत्मा आहे, महाराष्ट्रप्रेम तितकंच आमच्या मनामध्ये रोमारोमात आहे। अशा वेळेला महाराष्ट्राची निर्मिती नव्या पुढे यावी असा विचार मांडल्याच्या नंतर
दादांनी आणि माझ्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी होकार दिलाच, पण आदिती असेल, आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, मंत्रिमंडळातील माझे काही सहकारी असतील, त्याचबरोबर ती अनंत परांजपे, सूरज चव्हाण, त्याचबरोबर ती शिवाजीराव गर्जे, मुंबईचे माझे सहकारी, या सर्वांनी मेहनत घेतली. राज्याच्या कानाकोपऱ्यात ज्या वेळेला ही मूर्ध कलश यात्रा आणि जलकलश यात्रा निघाल्या, विदर्भ, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, अभूतपूर्व असा प्रतिसाद आणि प्रचंड मेहनत माझ्या सर्वच प्रमुख सहकाऱ्यांनी घेतली, सर्व स्तरावरल्या सहकाऱ्यांनी घेतली. त्याच्यातून एक चांगलं महाराष्ट्र महोत्सव आम्ही त्या ठिकाणी साजरा करू शकलो. हे होते आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे, ज्यांनी सांगितलं की नव्या नेतृत्वांना आणि नव्या पिढीला हा सर्व इतिहास समजणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरामन आतिश कांबळेसोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.